व्यवस्थित पहिल्यापासून गाड आणि बोलते. मी वजपूर शाखेचा कस्टमर ठेवीदार आहे. माझे बोलले 30 लाख रुपये बँकेत आणि मी आम्ही 6 जण आलो होतो या बँकेमध्ये फक्त बघण्यासाठी ही कंपनी कोणत्या सिच्युएशन मध्ये. तर ते जे कर्मचारी त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड त्यांनी माझ्यावर पिस्तूलचे गोळ्या छाडल्या. जवळ जर जेव्हा कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जबाबदारी हे सुरेश कुटे आणि त्यांचे कर्मचारी पूर्ण शूटिंग पूर्ण 1 लाख फक्त म्हणजे आता हात ऍक्शन घेतलं. तिरुमारा प्लॅन्टवर गेलेल्या ज्ञानराधा मल्टीचेनच्या ठेवीदारांवर हल्ला. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज. काय आहे संपूर्ण प्रकरण पहा तुम्ही. गेल्या 12 महिन्यापासून ज्ञानराधाचे खातेदार व ठेवीदार यांच्या लाखो रुपयाच्या ठेवी परत मिळत नसल्यामुळे ठेवीदार त्रस्त झाले असताना या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळते. ज्ञानराधा मल्टीसेटचे 5 ते 6 ठेवीदार काल तिरुमाला प्लॅन्ट येथे गेले असता त्यांच्यावर एका ठेवीदारावर प्राणघातक हल्ला करून गंभीर रूपाने जखमी करण्यात आले आहे. ही घटना काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली असून या घटनेच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी होते. तर आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिला एकत्रित घेऊन भेटून ज्ञानराधा घोटाळा प्रकरण निवेदन देणार आहे. सुरेश कुटे, अर्चना कुटे, संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी फक्त ठेवीदारांच्या पैशावर मनसोक्त चंगळवादच केलाय. सर्वसामान्यांची मेहनत व कष्टाचे लाखो करोडो रुपये अस्तित्वात व्याजाचे आमिष दाखवून सतत घरी जाऊन लाखो करोडो खात्यातून भर घेऊन ठेवी ठेवण्यास भाग पाडले व त्या पैशावर डल्ला मारलाय. मात्र गेल्या सप्टेंबर महिन्यात कुटे ग्रुपवर आयकर विभागाने धार टाकली. यानंतर कुटे यांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर ज्ञानराधा मल्टीसेट ही चांगलीच घरोघर कुटे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समोर येऊन आपली नियत, आपली शेवटची ठेवीदार यांची ठेवी पूर्ण परत दिल्याशिवाय तुमच्या ऋणात मुक्त होणार नाही, अशी आमचा विश्वास ठेवू नका. तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत व्याजासह रक्कम परत दिली जाईल असे खोटे आश्वासन देऊन ठेवीदारांची दिशाभूल करत होते. कधी कागदपत्रासह कुठे थोडा दम धरा, थोडा दिवस पैशासाठी काम होत आहे, नंतर तारखा दिल्या, टोकनही वाटले, फॉरेन फंडच्या नावांची ऊज केले, काही कागदपत्रे दाखवली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाहीये. त्याची खात्री करावी म्हणून आवाहन केले व विश्वास संपादक केला, परंतु अतिशय खोटं बोलत असून फक्त आश्वासनाची खैरात वाटली आहे. ठेवीदारांनी पोलिसात तक्रार दिल्या. त्यानंतर कुटेंना बीड पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे जो कुटे फॉरेन फंड कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो अशा वावड्या उठवून कागदपत्रे दाखवणारे कुटेचे कागदपत्रे एवढे खरे होते तर ते पोलिसांनी तपासले असतीलच. मग कुटेची पोलिसांकडून लवकरच सुटका व्हायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. म्हणून कुटेंनी ठेवीदार व खातेदार यांची घुमघाती करून वेळच मारून घेतली व करोडो रुपयाचा चुना लावला असे दिसून येत आहे. सुरेश कुटे अनेक प्रॉपर्टीच्या ताबा बँकेकडे आहे, त्यावर विविध बँकाचे लोनही असून त्यामुळे फॉरेन फंड कशाला या आधारे येणार होता. हे फॉरेन फंड संदर्भात काम करणारे कसे काम करत आहेत? ज्या प्रॉपर्टीचे बँकाकडे मॉर्गेज आहे त्यांची हराशी बँकेने केल्यानंतर ठेवीदारांचं काय व किती रक्कम शिल्लक राहील व हा प्रश्न निमित्ताने उभा राहत आहे. काल सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर येथील ज्ञानराधाचे ठेवीदार गंगापूर तिरुमाला प्लांट बघण्यासाठी गेले असता तेथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळते. सदर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये हे प्रकरण ठेवीदार गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता त्यांची नशेत होता व अगोदर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलेला तो त्याची चौकशी करायची सोडून पोलीस आम्हाला तिरुमालामध्ये गेले कशाला अशी त्यांच्यावरही दाखल करून आरोपी ठेवीदारांची केली. शेवटी सचिन उबाळे यांनी पोलीस स्टेशनला फोन करून केलेल्या प्रकरणाची गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून घेतला आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे सचिन उबाळे यांना माझ्याशी 2 हात कर, माझ्या गोरगरीब ठेवीदारांची हीच का परतफेड? तिरुमाला प्लांटवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. गोरगरीब मायबाप कष्टकरी ठेवीदार यांना मारहाण, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला आता सुट्टी नाही असा इशारा सचिन उबाळे यांनी दिला आहे. ज्ञानराधा घोटाळा संदर्भात निवेदन देण्यासाठी ठिकठिकाणाहून महिला येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. परंतु या काल झालेल्या प्रकरणामुळे तिरुमाला प्लांटवर गेलेले ठेवीदार व खातेदार यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला
हल्ल्याची सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून याबाबत कडक कारवाई करावी अशी मागणी ठेवीदार व ज्ञानराधा ठेवीदारांचे पैसे परत मिळावे अशी मागणी ठेवीदार करत आहेत. ठेवी परत द्याव्यात अशी मागणी सर्व ठेवीदाराकडून जोर धरत असून तर दुसरीकडे सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी नोकरदार यांनी आपल्या हक्काचा पैसा ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवलेला आहे. तो पैसा शासनाने तात्काळ जलद कारवाई करत मिळवून द्यावा अशी मागणी ही सर्व ठेवीदारांच्या विधानातून होत आहे. वाजापूर शाखेचा ठेवीदार आहे. माझे 30 लाख रुपये आणि माझे सहकारी मंत्री मी घेऊन तिरुमला गंगापूरची आलो होतो. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर शरीराची गोळी झाडली. खूप हालतीमध्ये माझं कमी जास्त झालं. तिरुमलावाले सुरेश गोटे हे जबाबदार राहतील. बोला बोला. मध्ये गेली. अहो तुम्ही 1 मिनिट व्हिडिओ बनवा चांगला. तुम्ही पहिल्यापासून बाहेर आणि बोलते. मी वाजापूर शाखेचा कस्टमर ठेवीदार आहे. माझे 30 लाख रुपये बँकेत आणि आम्ही 6 जण आलो होतो या बँकेमध्ये फक्त बघण्यासाठी ही कंपनी कोणत्या सिच्युएशन मध्ये. तर ते जे कर्मचारी त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड त्यांनी माझ्यावर पिस्तूलचे गोळ्या छाडल्या. माझ्याजवळ जर जेव्हा कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जबाबदारी हे सुरेश कुटे आणि त्यांचे कर्मचारी राहतील. पूर्ण शूटिंग घे. पूर्ण 1 लाख कप्तान मध्ये हाताने हात ऍक्शन घेतलं.